नमस्कार, मी सचिन सपकळ, उपसरपंच ग्रामपंचायत सपकळवाडी, इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार यांच्या माध्यमातून आमच्या गावाची आदर्श गाव ही ओळख निर्माण झालेली आहे। मग ते आदर्श गाव कसं असावं याचं एक मॉडेलच मामांनी आम्हाला तयार करून दिलं की तुम्ही या प्रकारे काम करा। या गावातील बंदिस्त गटारची कामं मामांच्या माध्यमातून 95% पूर्ण झालेली आहेत। रस्ते काँक्रीटीकरणाची कामं असतील 95% पूर्ण झालेले आहेत। मामांच्या माध्यमातून जल जीवन मिशन हर घर नळ योजना ही योजना मामांनी आम्हाला त्या ठिकाणी मंजूर करून दिली आणि ते सुद्धा काम आता या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। आणि मामांनी प्रथमतः आम्हाला ग्रामपंचायतची इमारत मामांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर झाली। जुनं समाज मंदिर त्या ठिकाणी खराब झालं, मामांच्या लक्षात आलं की या ठिकाणी समाज मंदिराची गरज आहे। मग नवीन समाज मंदिरासाठीचा निधी असेल, पेवर ब्लॉकचा निधी असेल, त्यासाठी सुशोभीकरण असेल आणि प्रत्येकाच्या दारापर्यंत पेवर ब्लॉकची कामं मामांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेत। एवढी सर्व कामं ज्यावेळेस आम्ही केली, मामांच्या लक्षात आलं की हे गाव कुठंतरी स्मार्ट होऊ शकतं। मग मामांनी आम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून जे स्मार्ट ग्राम योजना होती त्या योजनेमध्ये भाग घ्यायला लावला आणि त्या ठिकाणी सर्व पुणे जिल्ह्यातून सपकळवाडी हे स्मार्ट गाव झालं आणि आम्हाला 50 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळाला। आपल्या सर्वांना माहिती असेल, कोविडची महामारी राज्यामध्ये, देशामध्ये, जगामध्ये आलती आणि त्यावेळेस पहिलं कोविड सेंटर मामांच्या माध्यमातून, मामांच्या पाठिंब्याने आम्ही उभा केलं आणि आमच्याच गावातील पेशंट आमच्याच गावात कसे नीट होतील, जगातला म्हणलं तरी पायलट प्रोजेक्ट मामांच्या माध्यमातून सपकळवाडीमध्ये राबवला आणि त्यात आम्हाला यश आलं आणि त्या यशाचं प्रतीक म्हणून आम्हाला पुणे जिल्ह्याचं प्रथम पारितोषिक कोविडमुक्त गावाचं सुद्धा त्या ठिकाणी मिळालं। कर भरेल त्याला आरोचे मोफत पाण्याची व्यवस्था करून दिली, गरम पाण्याची व्यवस्था करून दिली, वापराचं पाणी त्या ठिकाणी घरोघर पोहोचवण्याचं काम केलं। जे जे मामांना आमच्या गावासाठी करता येईल ते मामांनी कुठंही किंतु परंतु न करता जास्तीत जास्त निधी देण्याचं काम मामांनी या गावासाठी केलं। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून 5,500 झाडं लावायचं काम सुद्धा आमच्या गावाने केलंय। म्हणूनच एक आदर्श गाव या ठिकाणी आमचं झालेलं आहे। मी आमच्या गावाच्या वतीने पुन्हा एकदा भरणे मामांना तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याची संधी इंदापूर तालुक्यातील जनतेने द्यावी आणि सपकळवाडी गाव हे त्यात प्रथम क्रमांकावर असेल अशा प्रकारची मी आपल्याला ग्वाही देतो आणि मामांचे परत एकदा गावाच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद।